नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 1 सप्टेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो कल्पना अस्मिताला ओरडत असते, की घरात पाऊल नाही टाकते तोपर्यंत झाली हिची कटकट सुरू. त्यावर अस्मिता तिला मुद्दामून चिडवून म्हणते, "सायलीला मी काहीतरी म्हटलं म्हणून तुला राग आला का गं मम्मा?" कल्पना म्हणते, "तू या अशा अवस्थेत चिडचिड करतेस ह्या गोष्टीचा राग आलाय, बाकी काही नाही." मग अर्जुन आणि प्रतापराव गणपती आणायला निघतात. इकडे किल्लेदारांकडे रविराज सुमनला म्हणत असतो, "अगं सुमन चल लवकर, आपल्याला सुभेदारांकडे जायचंय गणपतीला." सुमन तयारी करतच असते. म्हणते, "हो भाऊजी चला निघूया." मग म्हणतो, की "नागराज कुठे गेला?" त्याला लक्षात आहे ना आपल्याला जायचंय ते. तितक्यात तिथे नागराज येतो आणि म्हणतो, "तुम्ही दोघे व्हा पुढे, माझी एक अर्जंट मीटिंग आहे, ती उरकल्यावर मी येतो." त्यावर सुमन म्हणते, "सणाच्या दिवशी कोणती आली आहे सकाळी सकाळी मीटिंग?" त्यावर नागराज म्हणतो, "असतात काही गोष्टी, त्या मला आता पूर्ण करून येऊ देत, तुम्ही व्हा पुढे." मग ते दोघं निघतात. रविराज आणि सुमन सुभेदारांच्या घरावर पोचतात. तेव्हा कल्पना म्हणते, "अश्विन, अरे जरा बघ ना, तुझे बाबा आणि भाऊ कुठपर्यंत पोचलेत, म्हणजे आपल्याला आगमन करता येईल." अश्विन काहीच उत्तर देत नाही. कल्पना त्याला 2 वेळा सांगते, तरी सुद्धा अश्विन काहीही लक्ष देत नाही आणि फोनमध्येच घुसून राहतो. तेवढ्यात अर्जुन आणि प्रतापराव गणपतीला घेऊन घरात येतात. बाप्पाचं आगमन झाल्यावर अस्मिता, अर्जुन आणि प्रतापरावचा प्लॅन चालू होतो. अस्मिता म्हणते, "ह्या वर्षी प्रतिष्ठापना कोण करणार? दरवेळेला प्रतिमा आत्या, रविराज काका आणि तन्वी करतात." त्यावर रविराज म्हणतो, "मागच्या वर्षी तर तन्वी झोपूनच होती. तिला उठवावं लागलं होतं गणपतीच्या वेळी." मग प्रतापराव म्हणतात, "हो, तन्वी नव्हती म्हणून सायलीने रविराज आणि प्रतिमासोबत पूजा केली होती." पण अस्मिता म्हणते, "ह्या वर्षी तिने काही करायची गरज नाहीये. तसं पण ती या घराची आहे कोण? काय लागतं हिचं नातं? मला नाही आवडणार तिने पूजा केलेली." मग अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, तुला नकोय ना तिने पूजा केलेली. मग माझी बायको नाही करणार पूजा. सीनियर तुम्ही आणि प्रतिमा आत्यानी पूजा करायला घ्या." पण हे कोणालाच आवडत नाही. पण मग अर्जुन म्हणतो, की "राहू दे, कोणाला दुखवायला नको." मग ते दोघे पूजा करायला सुरुवात करतात. कल्पनाला हे अजिबात आवडत नाही. पण तिला काय करावं हे सुचतच नसतं. ते दोघं पूजा करायला जात असतात तेवढ्यात कल्पना म्हणते, "थांबा." आणि अस्मिताकडे जाऊन उभी राहते आणि म्हणते, "अस्मिता, तू हे सगळं का करतेस? मी तुझं सगळं ऐकून घेते म्हणून तुझं जास्तच चालू आहे. रोज येऊन घरातलं वातावरण तुला खराब करायचंच असतं का गं? तुझ्यावर हेच संस्कार केले का आम्ही?" इकडे आपण बघतो की नागराज महिपतकडे आलेला असतो. महिपत नागराजला म्हणतो, की "बरं झालं त्या औषधाच्या चक्करमध्ये तुम्ही फसला नाहीत. प्रतिमाला जी औषधं चुकीची दिलेली त्याचा आळ सगळा चिचुंद्रीवर म्हणजेच प्रियावर घेतला गेला डायरेक्ट. नाहीतर तो अर्जुन कधी शोध काढत त्या ॲक्सिडेंट पर्यंत पोहोचेल हे सांगू शकत नाही. आता मला सर्वात मोठं टेन्शन त्या चिचुंद्रीचं आहे. ती खूप हुशार आहे. स्वतःवरून सगळे आळ कसे पटकन काढेल आपल्याला कळणार पण नाही." त्यावर नागराज म्हणतो, "ते तर आहेच रे, पण मला माझ्या बायकोचं टेन्शन जास्त आहे." मग महिपत म्हणतो, "अरे पण तिने आपल्याला बघितलंच नाही, तर तुम्ही टेन्शन कशाला घेताय?" त्यावर नागराज म्हणतो, "तिने आपल्याला बघितलं असावं, पण ती बोलत नाहीये. कारण काल अचानक तिने तुझा विषय काढला काही कारण नसताना. म्हणजेच तिच्या मनात काहीतरी चालू आहे किंवा तिला आपल्यावर काहीतरी संशय आलाय." इकडे कल्पना अस्मिताला ओरडून सायलीकडे वळते आणि म्हणते, "अस्मिता तर आहेच मूर्ख, पण तुझं काय? तू का तोंड बंद ठेवून आहेस?" मग सायलीचा हात धरून ती तिला पुढे आणते आणि म्हणते, "हे सगळे मला थांबवण्याचा प्रयत्न करतायत, पण तू एका शब्दाने बोलली नाहीस. जेव्हा आपल्या घरावर संकट येतं, तेव्हा वाघिणीसारखी उभी राहून त्या संकटाचा सामना करतेस. आपल्याला आपल्या घराला लागलेली कीड तू पुसून काढ. मग तुला जेव्हा कोणी त्रास देतं, तेव्हा तू मूग घेऊन गप्प का बसतेस गं?"
इकडे आपण बघतो की महिपत नागराजला म्हणतो की जर तुम्हाला असं वाटत असेल की सुमनच्या मनात संशय आलाय तर तुम्हाला गाफील राहून चालणार नाही. कारण बायकोच्या मनात जर संशयाची बीज पेरली असेल तर त्याचं मोठं झाड व्हायला वेळ नाही लागत आणि हे तुमच्यासाठी खूप डेंजर होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही नेहमी सावध राहता. बायकोला हलक्यात घेऊ नका नागराज शेठ, जमाना खराब आहे. सायलीला कल्पना म्हणते की तू माझा एवढा राग कसा सहन करतेस, मी तुझ्याशी कशी वागतेय, तरी सुद्धा तू एका शब्दाने मला काही म्हणत नाहीयेस. एवढी सहनशक्ती कुठून आणतेस? गेली 4 दिवस मी बघते तुझे सासरे तुझा राग राग करतायत, तुझी नणंद तुला इतकी टोमणे मारते. कल्पना म्हणते सायली, तू या घरची मोठी सून आहेस. घरात कोण चुकलं तर त्यांची कान उघडणी करण्याचा हक्क तुझ्याकडे आहे. त्यावर अस्मिता म्हणते, अगं मम्मा, तू एवढी काय चिडतेस? मी फक्त सायलीला म्हटलं की तू प्रतिष्ठापना करू नकोस. त्यावर कल्पना म्हणते, तू ना अस्मिता आता एक शब्दही बोलू नकोस. मी पण आता बघते की सायलीला प्रतिष्ठापना करण्यापासून कोण थांबवतं ते. मग कल्पना जाऊन पूजेची थाळी घेऊन येते आणि सायलीला म्हणते, सायली, मोठी माणसं खूप चुकतात. माझ्या रागावर ताबा नव्हता, पण तू एका शब्दानेही काही बोलली नाहीस. म्हणून तुझे कितीही चांगले गुण मला काही दिसले नाहीत. अगं, या घराला लागलेली कीड तू दूर केलीयस. एवढ्या मोठ्या संकटापासून तू वाचवलं आहेस. मग सुभेदार घरातल्या गणपतीची प्रतिष्ठापना देखील तूच करावीस, कारण तो तुझा मान आहे. त्यावर सायली म्हणते, किती दिवस हे ऐकायला माझे कान आसुसले होते आई. मला माहित होतं की तुमचं प्रेम लपून राहणार नाही. मग कल्पना म्हणते, हे सगळं तू दुरूनच बोलणार आहेस का? आईला मिठी पण नाही मारणार का? मग सायली कल्पनाला जाऊन मिठी मारते. बरं का मित्रांनो, हे सगळं चालू असताना अश्विन कल्पना आणि सायलीकडे खूप रागारागाने बघत असतो. आजचा एपिसोड इथेच संपला. पुढील भागात दाखवतात की अर्जुन आणि सायली गणपतीची आरती करत असतात. आरती करत असताना अर्जुनच्या डोक्यात विचार चालू असतात आणि त्याला अचानक एक कल्पना सुचते. आरती झाल्यानंतर तो आणि चैतन्य आश्रमात जातात कुसुमताईला घेऊन. तिकडे ते बघतात, तिकडे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आश्रमातल्या सगळ्या मुलांच्या सगळ्या गोष्टी आहेत, गाठोडी आहेत त्यांची, पण फक्त प्रिया आणि सायलीचंच गाठोडं नाहीये. म्हणजेच ते कोणीतरी घेतलं असणार. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.